नमस्कार मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदा मनापासून स्वागत आहे। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलो की आपण वेळामोशा एकदम चांगली आणि एकदम मस्त अशी साजरी केलो। तर आज आपण बनवूया गावरान मटण, चुलीवरचं नाही पण गॅसवरचं एकदम मस्त असं पूनमनं पुणेरी गर्लने आणि आम्ही दोघींनी मिळून बनवलेलं मटण बकऱ्याचं बनवूया। तर आधी 1 किलो असं बकऱ्याचं मटण आणलं, त्यामध्ये 1 चमचा हळद टाकलं, कोथिंबीर आम्हाला कच्ची टाकलेली आवडत नाही, त्यामुळे कोथिंबीरचं बारीक असं मीठ वाटून मटणावर टाकलं। त्यानंतर थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट पण टाकली, मीठ टाकलं, त्याला एकदम मिक्स असं करून घेतलं, 5 मिनिट ताटलीमध्येच ठेवलं। तर सगळ्याचं प्रमाण 1 चमचाच घेतलं होतं। त्यानंतर गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं, पातेलं तापल्यानंतर त्यामध्ये दोन आपले तेल ओतलं, तेल कडक तापल्यानंतर तेल कडक तापू दिलो, 5 मिनिट गॅस ठेवला। त्यामध्ये आपण सगळं मिक्स केलेलं मटण, 5 मिनिट ठेवलेलं मटण पातेल्यात टाकलं, तेलात सगळं मटण सोडलं, एकदम तेलात त्याला सगळं वाफेवर 5-10 मिनिट ठेवलं। ताटलीत पाणी ठेवलं आणि झाकून ठेवलं, म्हणजे मटणात आपण पाणी सुद्धा एकदा वाफ देऊन घेतली पटकन आणि एकदम टेस्टी असं लागतं। त्यामुळे मटणात कधी लवकर पाणी ओतायचं नाही आणि सतत मटणाला हलवत राहायचं। 5 मिनिट झाले की ताटलीवर टाकल्यानंतर मटणाला सतत हलवायचं, जेणेकरून आपलं मटण खाली पातेल्याला चिटकणार नाही, करपणार नाही आपलं मटण। वरी ताटली झाकायची आणि थोडंसं ग्लासमध्ये पाणी ठेवायचं, म्हणजेच पाणी गरम झाले की आपल्याला ओतता येते। अर्ध्या ग्लासाच्या अंदाजाने पाणी ताटलीत ठेवायचं आणि गरम झाल्यानंतर खाली थोडं पाणी ओतायचं, म्हणजे आपलं मटण करपणारही नाही आणि मटणाची टेस्टही जाणार नाही। एकदम असं तुम्ही एकदा नक्की करून बघा, म्हणजे मला सूप पण प्यायला छान लागेल, एकदम टेस्टी लागेल। असं 20 ते 25 मिनिट मटण फ्रायमध्ये शिजवल्यानंतर आपलं मटण 1 तासाच्या आत लागायच्या ऐवजी आपल्याला अर्धा तासच लागतं आणि एकदम टेस्टी असं सूप पण निघतं आणि
आपली एक 20 मिनिटात भाजी एकदम रेडी अशी होते. तर तुम्ही बघा आपलं सूप एकदम मस्त असं 25 मिनिटात सूप आपलं तयार आहे. आणि इथून पुढले 25 मिनिट आपल्याला भाजी करण्यात लागतील. तर ही ट्राय तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.